नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्याच आठवड्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. आपल्याला शालेय इतिहासामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जहाल आणि मवाळ अशा दोन पद्धतीनं लढा झाला आणि त्यामध्ये जहाल गटाच्या नेतृत्वांमध्ये जे एक प्रमुख नाव आहे ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर, ज्यांना स्वातंत्र्यवीर असं आपण म्हणतो. त्या सावरकरांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे आजच्या नव्या पिढीसाठी प्रचंड मोठं प्रेरणादायी, आणखीन प्रचंड काही शिकण्यासारखं आहे. दुसरीकडं स्वातंत्र्यवीर सावरकरांची केवळ देशभक्त एवढी एकच ओळख नाही आहे, तर त्याच वेळेला एक प्रतिभावान कवी, अत्यंत उत्तम लेखक, चतुरस्त्र वक्ता, भाषाशुद्धीकार, नवशब्दकार अशा अनेक अंगानं स्वातंत्र्यवीर सावरकरांची ओळख आहे. ते स्वतः विज्ञाननिष्ठ होते, समतेचे पुरस्कर्ते होते आणि अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्तानं आज आम्ही त्यांच्या चारित्र्याचा वेगळ्या नव्या पिढीच्या अंगानं धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ज्यांनी खूप कमी वयामध्ये पुस्तक लिहिलं आहे आणि सावरकरांच्याबद्दल अतिशय उत्तम व्याख्यानं देतात अशा कोल्हापूरच्या स्वरदा फडणीस आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. मी स्वरदा, मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अर्ध्या पाऊण तासात बोलण्यासारखं नाही आहे हे मला माहिती आहे, कारण प्रचंड मोठा माणूस. पण अशा वेळेला मला तुला विचारायचं आहे की तू नव्या जमान्यातली, नव्या हायटेक जमान्यातली तू मुलगी आहेस. तुला सावरकरांचे कोणते गुण सर्वाधिक भावतात? सर्वप्रथम सावरकरांचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात झाली तेव्हा मला कवी मनमोहन नातू यांची कविता पहिल्यांदा कवितेचा आस्वाद म्हणून शालेय पुस्तकात होती. तर तिथून मला सावरकरांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते कसं आहे आणि त्याचे अनेक पैलू कसे आहेत ते बघण्याची प्रचंड इच्छा झाली. आणि त्यानंतर जेव्हा सावरकर उलगडत गेले तर साहित्यिक सावरकर म्हणून त्यांच्या ज्या सगळे वेगळ्या वेगळ्या कविता आहेत, लेख आहेत, त्यानंतर अनेक फटके पोवाडे जे आहेत, तर ते वाचत असताना त्यांचा साहित्यिक सावरकर हा जो पैलू आहे, साहित्याच्या दृष्टीने जे काही त्यांनी इतकं मोठं योगदान देऊन ठेवलं आहे ते जास्ती आवडायला लागलं. त्यानंतर त्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी जी आपल्या देशासाठीचं जे काही कार्य आहे, सशस्त्र क्रांतीसुद्धा त्यांनी साहित्याच्या माध्यमातून सांगितली की करा. तर ह्या माध्यमातून हळूहळू पैलू उलगडत गेले. पण पहिल्यांदा जे भावले ते साहित्यिक सावरकर भावले. सावरकरांच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं लिखाण आहे? वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला लिखाण बघायला मिळतं. एकतर जसा स्वदेशीचा फटका मी म्हणाले, कविता, गाणी सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यांचं काव्य लेखन तर म्हणजे या पृथ्वी तलावरती जे काही मोजके लेखक आहेत त्यामध्ये सावरकरांना अद्भुत प्रतिभा लाभलेली होती, यात काही शंका नाही. त्याच्या बरोबरीनं अजून त्यांनी, आता तुम्ही म्हणालात की पोवाडे पण लिहिले त्यांनी. हो. स्वातंत्र्य देवतेचा पोवाडा जर आपण म्हणजे पोवाड्यांमध्ये बघायला गेलं तर बाजीप्रभू देशपांडेंचा असेल किंवा तानाजीचा पोवाडा लिहिला असेल तर तानाजीच्या पोवाड्यामध्ये लिहिताना म्हणजे पोवाड्याचं वर्णन जे काही सावरकर करतात तर त्यांच्या पोवाड्यांमधली वैशिष्ट्य काय आहेत की ते पोवाड्यांमध्ये आवाहन जे करतात, तर साधारणतः गोंधळ किंवा पोवाडा आपण बघितला तर आवाहन जे केलं जातं ते देवी देवतांना केलं जातं. पण सावरकरांच्यासाठी त्यांचे देवी देवता कोण होते तर स्वातंत्र्यतेची देवी त्यांची होती. त्याच्यानंतर त्यांनी आवाहन कोणाला केलं तर चित्तोडगडचे जे बुरुज आहेत त्यांना आवाहन, संताजी धनाजी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांचे तर ते भक्त होते असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची एकमेव आरती सावरकरांनी लिहिली आहे. हो. आणि सावरकरांची गाणी ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. अत्यंत म्हणजे मार्मिक शब्दरचना आणि व्याकुळ भाव, आणि त्याचबरोबर ती मराठीमधल्या शब्दांना काय ताकद आहे हे त्यांच्या सगळ्या कवितांमध्ये, काव्यामधून आपल्याला दिसतं. पण तू जेव्हा त्यांचं हे वाचायला लागलीस तेव्हा तुला पहिल्यांदा असं कोणी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा साहित्य वाच किंवा हा माणूस इतका मोठा आहे? कुणाच्या तरी सांगण्यावरून तू सावरकरांचा अभ्यास सुरू केलास की तुला स्वतःला त्यामध्ये रस निर्माण झाला?
सांगण्यावरून असं की मी म्हणाले, मनमोहन नातूंची कविता जी पहिल्यांदा ऐकली की त्यांनी खूप छान लिहिलंय, मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, तुझे नि माझे व्हायचे सूर कसे संवादी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी, माझ्यावरच चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. आणि शेवटची जी ओळ होती की जड लंगर तुझ्या पायी, तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, आभाळ म्हणाले नाही, धरणीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्याची आळवणी केली नाही. तर ह्या ज्या ओळी आहेत त्या नक्की ह्याच्या मागे काय घडलं हा विचार यायला सुरू झाला. तो कवितेचा आस्वाद जो भाग होता तो मराठीच्या पुस्तकामध्ये सगळ्यात अगदी शेवटून 3-4 पानावर ते कवितेचा आस्वाद होता, तो पण ऑप्शनलला प्रश्न होता. पण ते आपलं दुर्दैव आहे, त्याच्याकडे नंतर मी येणार आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यावरती अनेकांच्या कपाळावरती आठ्या येतात. म्हणजे आपण सगळेच जण या महापुरुषांकडे आपल्या आपल्या मर्यादित राजकीय भूमिकेतून आणि विचारातून का बघतो हे मला माहीत नाही आहे. आणि आजकाल तर सोशल मीडियावरती सगळेच जण स्वयंघोषित विचारवंत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की मी माझी भूमिका मांडतोय, म्हणजे फार काही विचारपूर्वक मी काहीतरी बोलतोय. पण मला नेहमी असं वाटतं की आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील, भारताच्या इतिहासातील जे जे महापुरुष आहेत त्या सगळ्यांचं योगदान आपण नाकारू शकतच नाही. काही जणांचे विचार कदाचित आपल्याला कमी जास्त, कमी अधिक प्रमाणात पटतील, नाही पटतील, पण त्यांची अलौकिक प्रतिभा, त्यांचं योगदान हे कोणीही नाकारू शकत नाही. आपण फार छोटे आणि करंटे आहोत. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळालेलेच नाही असं मला नेहमी वाटतं. जसं गांधीजींचं म्हणजे गांधी तत्व हे प्रचंड अभ्यासाचा एक विषय आहे, तशाच पद्धतीनं सावरकर विचारसरणी भिन्न आहे, पण तरीही दोघंही महान माणसं होती हे आपण मान्य करावंच लागेल. तुझ्यावरती असा कुणाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रभाव निर्माण होण्याआधी असा कुणाचा प्रभाव होता का आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील? तसं बघायला गेलं तर सगळ्यांचं होतं. जास्त करून म्हणजे जेव्हा मी इतिहास वाचत आले तेव्हा राणी लक्ष्मीबाई, कारण मुलगी म्हणून प्रत्येक वेळेला घरामध्ये उदाहरणं देताना सुद्धा असं सांगितलं, म्हणजे घरामध्ये आजी आजोबा आई वडील त्यांना प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारला जायचा की एकच मुलगी आहे घरामध्ये आणि ती एकच मुलगी का. तर तेव्हा त्यांनी उत्तरं दिली की राणी लक्ष्मीबाई होऊन गेल्या, आज अहिल्या होळकर होऊन गेल्या, तर ह्या सगळ्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या त्या इतक्या सक्षम होऊन गेल्यात आणि आजच्या काळात आमच्या घरातनं अशी एक मुलगी व्हावी की जी समाजाला नेतृत्व करेल, समाजामध्ये जाऊन विचार मांडेल. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आधीच्या जिजाऊ आहेत तर ह्या सगळ्या स्त्रियांचा आदर्श माझ्यासमोर घालून दिला गेला. त्यामुळे माझ्यासमोर अगदीच, त्यामुळे आयडल म्हणून असतील तर राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई ह्याच होत्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ही सावरकर विश्वामध्ये आले तिथून पुढे सावरकरांचे विचार अजून जास्ती पटायला लागले, समजायला लागले. काय काय वाचलं सावरकरांचं? सावरकरांचा 1857चा स्वातंत्र्य समर असेल, माझी जन्मठेप तर मला शाळेमध्ये हे बक्षीस म्हणून मिळालेलं होतं पुस्तक, त्यामुळे माझी जन्मठेप वाचण्यात आलं. त्याच्यानंतर सावरकरांच्या ज्या कविता आहेत जास्त करून त्या जास्ती का आवडल्या तर त्या कवितांमध्ये प्रत्येक गोष्टीला उत्तरं आहेत. म्हणजे पोवाडा जरी असेल तरी, मी आता परत पोवाड्याचा विषय आला म्हणून, पोवाडा जरी असेल तरी तो आजच्या काळाशी परत जोडला गेलाय. आजच्या काळात आपण काय केलं पाहिजे, फक्त ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ऐकू नका, तर आजच्या काळात जे वागणं गरजेचं आहे ते सांगितलं गेलं. त्यामुळे सावरकरांच्या काही कविता आपल्याला माहिती असतात. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला ही माहिती आहे, ने मजसी माहिती आहे आपल्याला, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपल्याला माहिती आहे. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा शब्द आहेत त्या आरतीचे, अगदी फार सुंदर आहेत. तुला माहिती आहेत ते शब्द? अगदी अगदी. आणि ह्यातलं वैशिष्ट्य काय, शब्द सांग आधी. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. आणि त्यातलं वैशिष्ट्य काय की तो कारुण्य भाव कसा आहे की या या अनन्य शरणा आर्या ताराया. कवितेमध्ये एकाच वाक्यात 2 वेळा तो शब्द सहसा पाहायला मिळत नाही. तर तो या या अनन्य शरणा म्हणजे त्यातली जी भाव आहे, त्यातली जी करुणा आहे ती किती वेगळ्या पद्धतीने समोर येते, आर्तता आहे, तर ती वेगळ्या पद्धतीने समोर येते. त्यामुळे म्हणजे साधारणतः त्यांचं काव्य पाहायला गेलं ना त्यात बरीच उत्तरं दडली आहेत, बरेच प्रसंग दडलेले आहेत जे आपण घेऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने सावरकर
म्हणजे सावरकरांनी केवळ इतिहासाचा वृथा अभिमान बाळगला नाही, तर तो आजच्या काळाशी आणि तो कायम हयात पिढ्यानपिढ्या बदलतील, परंतु येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला आपला इतिहास काय होता आणि तो आजच्या काळाशी कसा कनेक्ट आहे असं लिहिलेलं आहे ते सगळं. अगदी अगदी. तू आता सावरकरांबद्दल काही व्याख्यानं पण देतेस, काय विषय असतो तुझा? साधारणतः सावरकरांचे काही पैलू ज्यावर जास्त भाष्य होत नाही, तेच मला आज ऐकायचे, समजून घ्यायचे. तर सावरकरांचं लहानपण कसं होतं, त्यानंतर सावरकरांच्या कॉलेजमधल्या काही घटना, त्यांनी लिहिलेलं जे काव्य आहे, त्यानंतर सावरकर जेव्हा प्रथमतः विलायतेला शिकायला गेले तर त्या ज्या बोटीमधल्या घटना काही घडल्यात तर त्या कशा झाल्या हे सांगणारे माझे व्याख्यानाचे विषय असतात की अज्ञात सावरकर. बर. तर अशा सावरकरांचे काही पैलू जे खूप कमी चर्चिले जातात ते असतात. साहित्यिक सावरकर असतात. युवा वर्गासाठी सावरकर कसे उपयोगाचे आहेत की त्या सावरकरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, सावरकर वयाच्या 20व्या वर्षी जयोस्तुते स्तोत्र लिहित असतील तर तेव्हा त्यांच्या मनात काय भाव असतील आणि ते भाव आज आपल्या देशासाठी किती गरजेचे आहेत आणि युवा पिढीने ते कसे वापरले पाहिजेत, अशा पद्धतीची मी व्याख्यानं घेऊन जाते. आपण अज्ञात सावरकरांविषयी बोलत होतो, म्हणजे सावरकरांचे काही न उलगडलेले किंवा खूप कमी चर्चिले गेलेले पैलूंमध्ये सावरकरांचं जे कुटुंब होतं, तर त्यांचे वडील, त्यांचे काका, ह्या सगळ्यांकडून सावरकरांना खूप छान छान गोष्टी मिळाल्या. म्हणजे सावरकरांच्या वडिलांचं वक्तृत्व खूप छान होतं. बर. तर ते सुद्धा अनेक कविता मोरोपंतांच्या ज्या आर्या होत्या तर ते वाचायचे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन सावरकरांच्या वडिलांचं पण होतं. ते स्वतः वीराग्रणी होते. म्हणजे तेव्हा दरोडे वगैरे जे व्हायचे तर तेव्हा तलवारी घेऊन जावं लागायचं, सावरकर स्वतः पण सांगतात. आणि त्यांच्यासोबतचे जे त्यांचे मित्र आहेत तर त्यांनी सुद्धा हे लिहून ठेवलेलं आहे की त्यांच्या वडिलांनी सुद्धा तलवारी घेऊन लढाया केलेल्या आहेत त्यावेळेला. त्यामुळे अशा वडिलांकडून संस्कार आलेले सावरकर होते. म्हणजे त्यामुळे ह्या गोष्टी हे सगळे संस्कार घरातनंच त्यांच्याकडे होत होते. किंवा काका जे होते त्यांचे ते इतकं छान कौतुक करायचे. ते पहिली जी वक्तृत्व स्पर्धा सावरकर त्यांनी भाग घेतला तेव्हा कौतुक करणारे पहिले त्यांचे काका होते. म्हणजे घरातनं तो सपोर्ट होता की अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाऊन बोलणं, विचार मांडणं तेव्हापासून होतं. किंवा खेळ सावरकरांचे जे होते ते खूप वेगळ्या प्रकारचे होते. ते देवळं बांधायचे सगळ्या मित्रांना घेऊन. बर. आणि म्हणजे त्या काळात तेव्हाचे त्यांच्या उंचीनुसार अगदी म्हणजे गुडघ्या एवढी येणारी देवळं सुद्धा त्यांना खूप मोठी वाटायची. त्याच्यानंतर ग्रंथांचे सप्ताह करायचे ते. म्हणजे पांडव प्रताप वगैरे हे जे ग्रंथ होते त्याचे सप्ताह व्हायचे. आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी त्या पालखी निघायची, गावभर पालखी निघायची आणि मग त्यांचा जो काही सप्ताह असायचा तो समाप्त व्हायचा. अशा पद्धतीचे खेळ सावरकरांचे होते. त्या म्हणजे लहानपणीपासूनच अगदी वेगळं आयुष्य सावरकरांनी जगले. तो आता बोलताना म्हटलीस की तरुण वर्गाच्या दृष्टीनं सावरकरांचं महत्त्व काय आहे, यासाठी तू काय सांगतेस? साधारणतः मला असं वाटतं की सावरकरांनी वेळ आणि काळ ओळखून जसे वागले त्यानुसार तरुणाईंनी पण वागलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सावरकर यंत्रांच्या बाबतीत जेव्हा सांगतात की देवानी माणसाला घडवलं आणि माणसानी यंत्राला घडवलं, तेव्हा माणूस हा यंत्राचा देव आहे. तर सावरकरांनी काय सांगितलं की यंत्र हे आपण बनवलंय. असं कधीही ऐकलं नाही की यंत्र आपल्या डोक्यावरती गारुड घालते किंवा यंत्र आपल्या डोक्यावर बसलंय. तेव्हाच्या काळात सावरकर सांगतात की यंत्र आपल्या डोक्यावर बसता कामा नये, म्हणजे यंत्र वापरताना हवा तो विवेक, हे सावरकर तेव्हाच सांगतात. म्हणजे आजच्या काळात तरुणाईला हेच गरजेचं आहे. कारण आपले सगळ्यांचा जर विचार करायला गेलं किंवा अगदी साधा विचार करायला गेलं तर अभ्यासाला बसलं की आपल्याला वाटतं की रील्स 2-4 रील्स स्क्रोल करा. मोबाईल हातात, मोबाईल पाहिजे. मोबाईल नसेल तर डोळं पांगळ झाले की काय असं वाटायला लागले हल्ली. म्हणजे आपण इतकं आहारी गेलेलो आहे त्या सगळ्या गॅजेट्सच्या. पण त्यावेळेला जेव्हा असं काही नसताना त्यावेळेला सावरकरांनी सांगितलं की यंत्र तुमच्यासाठी आहेत, तुम्ही यंत्रासाठी नाही. त्यामुळे तो वापरताना तेवढा विवेक हवा. आणि सावरकर पहिले होते, त्यांनी यंत्रयुगाचं स्वागत केलं. जेव्हा असं म्हणलं गेलं की यंत्रामुळे माणसं जेवढी काम करतात ती फ्रिक्वेन्सी कमी होईल,
असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा सावरकर पहिले होते, त्यांनी यंत्रयुगाचं स्वागत केले की त्यामुळे मनुष्यबळ कमी नाही होणार आणि यंत्रांनी म्हणजे यंत्र हे आपलं सक्षम झालेला अवयव आहे, सावरकर सांगतात. म्हणजे पुन्हा हा रेफरन्स आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. अगदी. म्हणजे एआय ची भीती वाटून उपयोग नाही, तर एआय कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी कितपत वापर करायचं हे आपण ठरवायला पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा विज्ञाननिष्ठ सावरकर, म्हणजे सावरकरांनी कधीही कुठल्याही अंधश्रद्धेला खत पाणी घातलं नाही, किंबहुना कडाडून विरोध केला, अंधश्रद्धा मोडून काढल्या आणि सतत म्हणजे धर्माच्या मध्ये सुद्धा धर्माची योग्य चिकित्सा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर. म्हणजे त्यांनी कधीच कोणत्याही जाती धर्माचा कधीही द्वेष केलेला नाहीये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त अशी जेव्हा आपण सावरकरांची ओळख सांगतो तेव्हा सावरकरांचे हे जे काही पैलू आहेत हे समजून घेतले पाहिजेत. पण मी तुला एकदम एक जो कळीचा मुद्दा आहे त्याच्याकडे येतो. सावरकरांबद्दल अनेकांना आक्षेप आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली आणि त्यामुळं काही जण जे द्वेष्टे आहेत ते सावरकरांना माफीवीर म्हणून त्यांची संभावना करतात. त्याला काय उत्तर आहे? खरे तर हा विषय तसा बराच मोठा आहे, पण साधारणतः म्हणजे आपण अनेक जर पुस्तकांचा संदर्भ घेतला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल सावरकरांनी ही अंदमानात असताना जे काही पत्र दिलं, आवेदन पत्र दिलं, साधारणतः टेक्निकल टर्म्समध्ये बोलायला गेलं तर कुठल्याही कैद्याला अर्ज लिहिताना तो काही अर्ज असतो तो माफीनामा असतो. सावरकरांनी तर हे टेक्निकल टर्म्स मधला माफीनामा, आपण अफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात आपण जाऊन कुठलीही अशी हात पुढे करून प्रतिज्ञा घेत नाही, पण त्या दस्तावेजाला प्रतिज्ञापत्र असं म्हणतात. एक्झॅक्टली. याचा अर्थ तुम्ही फिजिकली उभारलेला आहात, काहीतरी प्रतिज्ञा केली असं होत नाही. तसं त्या जेलमधली जी काही एक कागदपत्र देवाणघेवाण करण्याची एक पद्धत असते त्यातला तो कागद होता ज्याला माफीपत्र म्हणतात. हा म्हणजे टेक्निकल टर्म्स मध्ये याची वापर झाला, पण सावरकरांनी कुठेही केलेल्या कृत्याबद्दल, स्वातंत्र्याच्या साठी केलेल्या कार्याबद्दल माफी मागितलेली नाही. हा मुद्दा आहे. आता जेव्हा हा विषय येतो तेव्हा प्रकर्षाने माझ्यासाठी मी समजून घेतलेला विषय हा कसा आहे तर दोन गोष्टी मला ह्यामध्ये जाणवतात आणि साधारणतः अनेक जे सावरकरांच्या विषयी वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांनाही हे ज्ञात आहे. तर दोन विषयांमधला एक विषय असा की इटलीचे राज्यक्रांतिकारक जोसेफ मॅझिनी जेव्हा त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं तेव्हा जोसेफ मॅझिनी यांनी सुद्धा काही गोष्टी फक्त तहासाठी मान्य केल्या, कारण तुरुंगात राहून जेवढं देशकार्य होणार नाही तेवढं बाहेर पडल्यावर जास्त होणार हे त्यांना माहिती होतं. मग आज रोजी इटलीमध्ये थोर क्रांतिकारक म्हणूनच जोसेफ मॅझिनी यांना गणलं गेलंय आणि गणलं जातं. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानलं. वेळ प्रसंगी लागला तर तह करावा लागतो हे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनकार्यातून आपण वाचले, ऐकले आणि अभ्यासलेलं आहे. मग हा तह नसेल कशावरून? त्यामुळे अंदमानच्या संपूर्ण कारागृहात असताना सावरकरांनी कार्य केलंच, पण तिथून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपण कार्य करू शकतो हे त्यांना ज्ञात होतं. जेव्हा त्यांनी पत्र लिहिलं त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख आहे की जर हे जे आहे राजबंदी जेवढे आहेत त्या राजबंद्यांना सोडलं जावं आणि त्या राजबंद्यांच्या यादीमध्ये जर माझं नाव आहे म्हणून इतरांना सोडत नसतील तर माझं नाव वगळलं जावं. त्या लोकांची सुटका म्हणजे माझी सुटका झाल्यासारखंच आहे असं म्हणूनच सावरकरांनी ते पत्र लिहिलं होतं. तू अंदमानला भेट दिलीस? हो, अंदमानला भेट दिली आहे. काय तुझ्या मनात भावना होत्या जेव्हा सावरकरांच्या त्या कोठडीमध्ये जिथे त्यांना ठेवलेलं होतं तिथे गेल्यानंतर काय मनात होतं तुझ्या? खरं तर आत पाऊल टाकल्यानंतर तिकडचा तो परिसर, सगळ्या गोष्टी बघून असं वाटत होतं की इथे सगळे राजबंदीवान राहून गेलेत, इथे सावरकर राहून गेलेत आणि हळूहळू एक एक कक्षामध्येच असं जाणं झालं. जेव्हा सावरकरांच्या कोठडीमध्ये आतमध्ये गेलो तेव्हा कळालं ती
ती कडीची रचना सुद्धा अशी आहे की इतकी आतमध्ये ती कडी तुम्ही तुरुंगात हात घालून ते उघडूच शकत नाही. शेवटची जी कोठडी आहे त्यांची, तर त्याला 2 दारं आहेत. म्हणजे इतका डेंजरस म्हणून त्यांना जो गळ्यामध्ये बिल्ला घातला गेला होता, तर ती 2 कवाडं. त्यानंतर सजेसाठी, त्यांच्या शिक्षेसाठी वापरले गेलेले सगळे काही साखळदंड असतील, खडी बेडी असेल, ह्या सगळ्या गोष्टी बघताना कळतं की फक्त सावरकर नाही तर तिथे असलेल्या राजबंद्यांना इतका त्रास देण्यात आलेला आहे. अनन्वी छळ या शब्दाचा अर्थ तिथे गेल्यानंतर कळतो असं मला काही जणांनी सांगितलं. अगदी. आणि 2 काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे सावरकर, ज्यांनी कोठडीमध्ये असताना सुद्धा कमलासारखं महाकाव्य लिहिलं आणि अलौकिक प्रतिभेचा माणूस, देशाबद्दलचं प्रचंड प्रेम, माझ्या जन्मभूमीसाठी, मातृभूमीसाठी मारता मारता मरे तो झुंजेल असं म्हणणारे सावरकर यांचं संपूर्ण आयुष्य हे आता चित्रपट बघितल्यानंतर अनेकांना सावरकरांचं महात्म्य, सावरकरांची थोरवी, त्यांनी भोगलेले प्रचंड ब्रिटिशांकडचे छळ, हे सगळ्याबद्दलची कल्पना आलेली आहे. पण जेव्हा माणूस, मी अजून गेलेलो नाही आहे, पण अंदमानला जातो तेव्हा तिथे सावरकरांच्या कोठडीत गेल्यानंतर नतमस्तक होऊन स्तब्ध होतो, असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून मी तुला विचारलं की तुझा नेमक्या मनात ते भावना काय आल्या होत्या? मी कवितेमधूनच लिहिलं होतं की जेव्हा सावरकरांच्या कोठडीत गेले, तिथे गेल्यानंतर खरंच अगदी निशब्द होतंच. त्या कवितेमधनं असं लिहिलं होतं आणि पु ल देशपांडेंनी पण म्हणलं होतं की ती कविता अशी होती, मी लिहिलेली की लेखणीचे खड्ग करुनी समाज आपण घडविला, शतजन्म शोधताना क्रांतीवीर गवसला. काय वर्णावे आपुल्या धैर्या, हिंदू सागरही अपुरा पडे, संस्कार रूपी साहित्यातून देशप्रेमाचे मिळती धडे. आणि तिथे असताना जे आतमध्ये जाणवत होतं आणि भाव येत होते आतमध्ये, ते शेवटचे 2 ओळी अशा की 5 दशके सजा भोगुनी, पार्थिव भिंतही वधुनी गेली, अंधार कोठडी गाभारा करुनी, तेजोमय मूर्ती माझी राहून गेली. वाह, अफाट. तिथे गेल्यानंतर आपले शब्द जे आहेत ते अपुरे पडतात. खरं. त्या शिक्षा, ह्या सगळ्या गोष्टी पाहताना इतकं हृदय पिळवटून निघतं की काही बोलूच शकत नाही आपण. मला तेच प्रश्न पडतो की आपण सहजपणे कुठल्याही महापुरुषांबद्दल काही बोलून जातो. आपली प्राज्ञा काय, आपली पात्रता काय, हे कोणी बघतच नाही. म्हणजे प्रत्येकाला आपलं स्वतःचं विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. पण त्या काळामध्ये त्या माणसांनी काय भोगला असेल, स्वातंत्र्य लढ्यामध्ये कितीतरी अशी अनामिक वीर आहेत की ज्यांनी संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी खर्ची घातलं, प्राण दिले, संपूर्ण आपलं आयुष्य देशासाठी. म्हणजे ते ज्याला आपण म्हणतो की तुळशीपत्र ठेवलेलं होतं संसारावरती, अशी अनेक माणसं आहेत. आणि या सगळ्यांच्याबद्दल आपण कधीही कृतज्ञता व्यक्त करत नाही. आपण आपापले इझम आणि आपापल्या राजकीय भूमिकाच दामटत असतो. मला पुढच्या टप्प्याकडे यायचं आहे. सावरकरांचं पुस्तक लिहित असताना तू कुठल्या कुठल्या संदर्भ ग्रंथांचा वापर केला होतास? सावरकरांची सगळी पुस्तकं होती, त्याचा तर संदर्भ म्हणून वापर केलाच. पण त्याबरोबर रणजित सावरकर त्यांनी लिहिलेले पुस्तकं सुद्धा मी तिथे संदर्भ म्हणून वापर केला. मंजिरी मराठे, ज्या राष्ट्रीय सावरकर स्मारक मुंबईच्या आहेत, त्यांच्या पुस्तकांचा वापर केला. अरविंद गोडबोले, डॉक्टर अरविंद गोडबोले म्हणून आहेत, तर ह्या सगळ्यांनी सावरकरांचा जो अभ्यास केला त्याविषयी वाचन झालं. अक्षय जोग जे आहेत सावरकरांचे अभ्यासक, तर त्यांचे काही यूट्यूबचे व्हिडिओज, त्यानंतर त्यांची काही पुस्तकं, तर त्याचा अभ्यास झाला. त्यामुळं म्हणजे जेव्हा सावरकरांच्या विषयी लिहायची वेळ आली तेव्हा त्यांचं साहित्य होतंच, पण त्याबरोबर इतर लोकांनी जे जे काही त्यांच्याविषयी म्हणून ठेवलंय, वक्तव्य केलेलं आहे, त्याचाही अभ्यास केला. सावरकरांच्या आयुष्यातला सर्वात कठीण आणि तुला भावलेला प्रसंग, घटना कुठली? जेव्हा स्वातंत्र्याची शपथ घेतली गेली, म्हणजे मला भावलेला प्रसंग सांगते की जेव्हा स्वातंत्र्याची शपथ घेतली गेली तेव्हा सावरकरांनी जे लिहिलंय की मारिता मारिता मरे तो झुंजेल, पण त्यानंतरचा एक प्रसंग असा आहे की सावरकरांनी जेव्हा चाफेकर बंधूंची फाशी पाहिली, ऐकली,
आणि वर्तमानपत्रामधनं ह्या सगळ्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा सावरकरांनी जो आतला जो स्वातंत्र्यतेचा भाव होता त्याच्यावर चाफेकर आणि रानडेचा पोवाडा लिहिला. बर. तर तेव्हा असं झालं की सावरकरांना ती कविता जेव्हा सुचत होती तेव्हा ते माडीवर होते. तर माडीवर असताना सावरकर जेव्हा तो प्रसंग आठवून आठवून पुन्हा कविता रचत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि मग ते कविता लिहित होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हणाले होते की अरे ह्या वयात आत्ता हे देशकार्य नको. तेव्हा सावरकरांचा लहान वयातला तो विचार तो भावला. ह्याचं कारण हे की लहान वयाच्या 15व्या वर्षी पाठीवर गिरवलेला विचार 60 वर्षांनंतर सुद्धा बदलला नाही. तो कसा की ते म्हणाले की आम्ही देशकार्यामध्ये राहणार आहोत. चाफेकर बंधूंच्या फाशीतून मी जन्माला आलो आणि फार तर फार काय होईल, फाशी होईल, त्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. आणि हा विचार 15 वर्ष एवढ्या 60 वर्षांनंतर सुद्धा सावरकरांच्या मनातनं पुसला नाही. आणि ते पुढे काय सांगतात की चाफेकरांच्या फाशीतून आमचा जन्म झाला, आता आमच्या मृत्यूनंतर आणि कुणाचा तरी जन्म व्हावा. हा प्रसंग भावला याचं कारण की आता वेळ आपली आहे, सावरकरांचे विचार घेऊन जाण्याची वेळ आपली आहे. म्हणून मला हा प्रसंग जास्ती भावला सावरकरांच्या आयुष्यातला. सावरकरांनी मार्सलिनीच्या बंदरात ती जी काही उडी मारलेली होती बोटीतून समुद्रामध्ये, तो प्रसंग काय नेमका घडला होता त्याच्याबद्दल तू व्याख्यानात काहीतरी बोललेली असं मला सांगितलं. हो हो, साधारणतः ही त्रिखंडात गाजलेली उडी म्हणली जाते. आता ह्यावरती पण वाद आहेत. मग मला असं म्हणायचं की साधारणतः आपण वाचताना सगळ्याच गोष्टी वाचाव्यात. सावरकरांनी पण सांगितलं की एक कुठलं तरी वक्तव्य धरून आपण पुढे जाता कामा नये, सगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि मग आपलं मत बनवावं. मग ते त्या प्रसंगाच्या अनुकूल किंवा प्रतिकूल असेल. तर मार्सेलिस मधली ही उडी त्रिखंडात गाजलेली आहे. ह्याचं कारण काय, आता ती बोट जवळ होती का लांब होती का मध्य समुद्रात होती हा विषय नाही, पण जेव्हा बोटीमधनं उडी आपण घेतोय तेव्हा समुद्रात अगदी तेव्हा रिस्क टेकिंग कपॅबिलिटीज ज्या आहेत सावरकरांच्या त्या कशा की आपण जेव्हा बोटीतनं उडी घेतोय, सावरकरांनी जेव्हा उडी घेतली तेव्हा त्यांच्याकडे शक्यता काय होत्या की खाली सीबेड असेल, वाळू असेल जास्ती, तर वाळूत रुतू शकतो आपण. प्रवाळ असतील, खडक असतील तर प्रवाळ कापण्याची शक्यता आहे, खडकावरती पडून कपाळमोक्ष होण्याची शक्यता आहे. तर ह्या गोष्टी आहेत. आणि निनोचा गरम प्रवाह, त्याच्यात बोट चालली तर तो गरम प्रवाह आहे, त्याच्यामध्ये भाजून निघण्याची शक्यता आहे. तर ह्या शक्यता असताना सुद्धा फक्त आणि फक्त स्वातंत्र्य कार्यासाठी म्हणून एवढ्या सगळ्या रिस्क, एवढ्या सगळा धोका पत्करून त्यांनी उडी घेतली. म्हणून ती त्रिखंडात गाजलेली उडी. कारण जेव्हा ह्याविषयी बोललं जातं की मग तिथून फ्रान्सचा किनारा गाठला वगैरे सगळ्या गोष्टीत, पण ती उडी मारताना एवढ्या सगळ्या शक्यता असताना आपण उडी मारतोय आणि एवढा विचार बाकीची सगळे नियोजन करून आता आपल्याला उडी घ्यायची आहे, हा निर्णय खूप महत्त्वाचा होता. विज्ञाननिष्ठ सावरकरांची काही उदाहरणं सांगता येईल का की ज्याच्यातून त्यांची विज्ञानाबद्दलची भूमिका, दृष्टी स्पष्ट होईल? विज्ञाननिष्ठ सावरकर सांगताना सावरकरांचं जे वाक्य आहे की विज्ञान आत्ताच्या नुसार हे अज्ञान युग जे आहे की जे काही अंधश्रद्धा आहेत, ज्या काही गोष्टी आहेत की आंधळेपणाने जे फॉलो करणं आहे, तर ते आंधळेपणाने फॉलो करण्यापेक्षा आता विज्ञान युगानुसार आपण विचार केला पाहिजे की विज्ञान युग घडवलं पाहिजे. मग ते म्हणतात की जो राष्ट्राचा वेध आहे तो बाकीच्या गोष्टींवरती, बाकीच्या सांगण्यावरती, बाकीच्या कुठल्याही पुस्तकांवरती तो आधारलेला नसावा. राष्ट्राचा नवा वेध हा विज्ञान असावा. वाह. आणि विज्ञानानुसार किंवा आधुनिक पद्धतीने किंवा आत्ताच्या काय म्हणतात की नुसार विचार जसा असेल की एक छोटंसं उदाहरण की सावरकरांनी जेव्हा सांगितलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझं जे शव आहे ते आपण शव दहनाची क्रिया होते, तर विद्युत दाहिनी ढकलून त्यावेळी पुन्हा मागं सुद्धा बघू नका. त्यावेळेला विद्युत दाहिनीचा रेफरन्स आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये, त्यांच्या पुस्तकामध्ये. बापरे. पण म्हणजे मग त्यावेळेला तर म्हणजे दहन करण्याची प्रक्रिया ही पारंपरिक लाकूड आणि बाकीचा सगळा जो काही असेल तशा पद्धतीनं व्हायची,
पण त्यावेळेला विद्युत दाहिन्याचा जर त्यांचा रेफरन्स असेल तर खरोखर काळाच्या पुढचा विचार करणारे सावरकर यात सुद्धा दिसून येतात. अगदीच. म्हणजे आत्ताच्या काळाच्या पुढचं म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझे विचार तुम्हाला 50 वर्षानंतर पटतील. 50 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला तरी काहीच विचार अजून पटलेत. त्यामुळे हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. मी आपल्याकडं बऱ्याचदा मी असं म्हणतो की जे मगाशी म्हटलं की आपण आपल्या आपल्या दृष्टीतनं आपल्या आपल्या मर्यादित विचारातूनच सगळ्या गोष्टींची मोजमाप करत असतो. त्या वादात जायला नको. मला विचारायचं आहे की भाषा शुद्धीकार म्हणजे सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द दिले. महापौर हा शब्द त्यांचा आहे. असे अजून काही शब्द तुला माहिती आहेत का? हो, साधारणतः ती संपूर्ण संदर्भ सूचीच आहे अ पासून ज्ञ पर्यंत. बर, अशा बऱ्याच गोष्टी. हवा हा शब्द आपण पाहायला गेला तर आता हे इतका रूढ झालाय भाषेमध्ये हवा हा शब्द, किंवा तयारी हा शब्द. तयारीला आपल्याकडे सिद्धता हा शब्द आहे दुसरा. तर तयारी हा शब्द दुसऱ्या भाषेतून आपल्याकडे आलाय. हवा हा शब्द आलाय. मग ते सांगताना इतकं सुंदर त्यांनी सांगितलंय की हवा हा शब्दाला इतकं दूषित वातावरण त्यांनी करून टाकलंय की कुठल्या तरी ठिकाणचं पाणी कसं आहे विचारताना हवा मागोमाग येतेच. म्हणजे काय की इकडचं हवा पाणी काय म्हणतंय. तर ते सांगतात की जेव्हा हवा हा शब्द येतो तेव्हा आपण साधारणतः चला हवा खायला चल म्हणल्यावर कोणी आपल्याकडे असं वेगळ्या नजरेने बघणार नाही. पण तोच वायू खाण्यास चल म्हणलं की सगळेजण आपल्याकडे बघतील. इतका हवा हा शब्द आपल्या भाषेत रूढ झाला. म्हणजे सावरकरांनी अतिशय सोपे बोली भाषा म्हणतील असे शब्द तयार केले आणि त्यामुळे मराठी भाषेचे एक नवरचनाकार म्हणून सुद्धा सावरकरांची ओळख आहे. सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचा जेव्हा आपण धांडोळा घेतो त्यावेळेला त्यांचं बालपण, तरुणपण, प्रौढपण आणि वृद्धत्व ह्याच्यातला सर्वाधिक लोकांच्या संपर्कातला असलेला काळ मला वाटतं तरुणपण आणि त्यानंतर वृद्धत्व. कारण मधला बराचसा काळ त्यांचा कारागृहामध्ये गेलेला होता. सावरकरांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली त्यानंतरचा संपूर्ण इतिहास पुन्हा एका वेगळ्या नजरेनं बघितला जातोय. आणि गांधीजींच्या हत्येमागं नथुराम गोडसेला प्रवृत्त करण्यामध्ये सावरकरांचा हात होता का अशी सुद्धा एक शंका, शक्यता किंवा आक्षेप बोलून दाखवला जातोय. तुझ्या दृष्टीनं तू केलेल्या अभ्यासातनं तुला काय निष्कर्ष मिळालेले आहेत? साधारणतः बघायला गेलं तर गांधी हत्या आणि सावरकरांवरचे आरोप हे संपूर्णतः ह्यावरती चर्चा झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयातही याबद्दल याचिका दाखल केली गेलेली आहे. कपूर कमिशन सुद्धा याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावर संपूर्णतः याची चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय जो आहे तो सावरकरांना निर्दोष ठरवलेला आहे. जर सावरकरांना या घटनेत सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवलं असेल आणि आपण परत त्यावर चर्चा करत असू किंवा समाजामधनं परत एकदा ते अवहेलना होत असेल तर तो आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा अवमान करतोय असं मला वाटतं. बरोबर. आणि आपण जेव्हा भारतीय राज्यघटना मान्य करतो तेव्हा या राज्यघटनेमध्ये न्यायव्यवस्था ही अंतिम आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेबद्दल आता आपल्याला त्याबद्दल पुन्हा बोलायची काही गरज नाही आहे. सो तो विषय मागं टाकूया. शेवटच्या टप्प्याकडे येतो. सावरकरांची व्याख्यानं देत असताना तुला स्वतःला आतून कोणत्या विषयावर बोलायला जास्ती आवडतं? व्याख्याता म्हणून तुला काय त्यातला कोणता भाव अधिक आवडतो? खरं तर प्रत्येक गुण खूप सावरकरांचं असं प्रत्येक गुणांवरती बोलावं असं वाटतं. पण जास्ती करून सावरकरांचे जे मी म्हणाले जसे पैलू जे चर्चेत आलेले नाही आहेत त्याविषयी, जसं मी म्हणाले की लहानपणीचे सावरकरांचे खेळ किंवा त्याच्यानंतर बोटीमध्ये सावरकर जेव्हा विलायतेला जाताना, लंडनला जेव्हा जाताना सावरकर बोटीत चढले तर त्या बोटीत चढताना त्यांच्यासोबतचे जे सहकारी होते, हरनाम सिंग जे असतील, शिष्टाचारी असतील, तर सहकारी म्हणून जे चढलेले बोटीतले लोक आहेत त्यांना बोटीतनं उतरताना अभिनव भारताचे सदस्य करून घेतलं होतं सावरकरांनी. हरनाम सिंग जेव्हा परत घरी जाण्याचा विचार करत होते तेव्हा सावरकरांनी त्यांना इतकं छान पद्धतीने समजवलं की आपण विलायतेला शिक्षणासाठी चाललोय. ते का चाललोय तर आपल्या घरच्या लोकांसाठी चाललोय. सावरकरांचे उद्गार कसे होते की
आपल्या लोकांच्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ आपण जे काही त्रास असणार आहे किंवा हा काही विरह असणार आहे तो आपण त्यांच्या कल्याणार्थ सहन करणार आहोत. पण त्यांच्या कल्याणासाठी आलेल्या कार्यामध्ये आपली प्रीती आडवी येत असेल, आपलं प्रेम त्यांच्यावरचं आडवं येत असेल तर ती प्रीती नसून लंपटता आहे असं सावरकर सांगतात. म्हणजे तो विरह आहे, तेवढ्या काळाचा विरह तू सहन कर, कारण त्यांच्या कल्याणार्थच आपण शिकून परत जाणार आहोत. भारत मातेच्या साठीच आपण आपलं सगळं जे काही शिक्षण आहे ते वापरणार आहोत, तर मग हा विरह तू सहन कर हे सांगतात. आणि मग त्यानंतर हरनाम सिंग अभिनव भारताचे सदस्य होतात. म्हणजे एडनच्या बंदरावर उतरवून जाणारे हरनाम सिंग जेव्हा परत अभिनव भारताचे सदस्य होऊन पहिली शपथ घ्यायला तयार होतात तेव्हा आपल्याला कळतं की सावरकरांचं कार्य बोटीमध्ये पण सुरू होतं. त्यानंतर सावरकरांनी बोटीमध्ये असताना अनेक फक्त देशकार्यासाठी नाही तर त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने पण गोष्टी त्यांनी विचारात घेतल्या होत्या. म्हणजे त्याविषयी विचार करत होते. मांडूक उपनिषदातल्या सुद्धा गोष्टी काही काही ठिकाणी त्यांच्या लेखामध्ये आढळतात. तर अशा पद्धतीने वेगळा विचार करणारे सावरकर आणि त्याविषयीच्या कविता म्हणजे तिथे त्यांना जे विचार आले अध्यात्मासाठीचे संपूर्ण म्हणजे केंद्र कुठे भुवनाचा नाभी नभाचा प्रश्न तो चरमयुगांशी विगतयुगाचा म्हणजे असे विचार येणारे सुद्धा सावरकर आहेत जिथे हा पैलू त्यांच्या समोर येणं थोडंसं कमी होतं. जयोस्तुते त्यांनी कधी लिहिली आहे? वयाच्या 20व्या वर्षी. काय कोणत्या परिस्थितीमध्ये? साधारणतः ते स्वतंत्रतेचा स्तोत्र लिहिताना तो संपूर्णतः कॉलेजचाच काळ होता. बर. त्यामुळे कॉलेजच्या काळामध्ये दरवेळेला त्यांना सिंहगडावरचा फेरफटका व्हायचा तेव्हा तिथे चर्चा अनेक व्हायच्या की प्रत्येक गोष्टीवर इतिहासाच्या चर्चा व्हायच्या, कवितांच्या चर्चा व्हायच्या, सावरकरांच्या कविता म्हणल्या जायच्या. अशा काळामध्येच जयोस्तुते हे स्तोत्र लिहिलं गेलं. तशी पहिली 2 पंक्ती सांगशील? जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पते शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे. काय माणसामध्ये प्राज्ञा असेल, किती म्हणजे प्रॉपर शब्द आणि ते शब्द ऐकल्यानंतर सुद्धा समोरच्या माणसाला स्फुरण चढेल असे शब्द आहेत. काही शब्द ऐकल्यानंतर माणूस म्हणजे त्यातली आर्तता त्यातली करुणा बघितल्यानंतर माणसाच्या डोळ्यातनं पाणी येईल इतक्या ताकदीचे शब्द सावरकरांनी प्रत्येक काव्यामध्ये प्रत्येक लिखाणामध्ये वापरलेले आहेत. शेवटच्या टप्प्यात आपण येऊया. मला तुला एवढंच विचारायचं आहे, सावरकरांचं हे संपूर्ण एकीकडं आपला इतिहास असताना आजच्या काळामध्ये सावरकर असते तर त्यांनी आजच्या काळाकडं कसं बघितलं असतं? म्हणजे आता जे एकूणच सगळं राजकारण आपण बघतोय किंवा आघाड्यांचं राजकारण, ट्रिपल इंजिन सरकार, डबल इंजिन सरकार, हे सगळं जेव्हा आहे चालू आणि आता आपण भारत पाकिस्तानचं परवाच झालेलं ऑपरेशन सिंदूरसारखी एखादी कारवाई असेल, भारत पाकिस्तानमधील ताणलेले संबंध असतील, या सगळ्या परिस्थितीमध्ये सावरकरांनी कसं बघितलं असतं आणि त्यांच्या दृष्टीनं अखंड भारत चळवळ म्हणजे काय होती? आजच्या काळात जर सावरकर असते तर त्यांनी खरंच या गोष्टींवरती परखड भाष्य केलं असतं, एवढं मात्र नक्की. आणि जेव्हा ह्या सगळ्या आजच्या घडलेल्या घटनांकडे पाहतो, जसं आपण म्हणालो की बरेच म्हणजे आता राजकारणातले आत्ताचे जे काही चाललेलं राजकारण आहे त्याविषयी सावरकर इतकं सुंदर त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा गिरवून आपल्याला सांगितलं असतं की आपलं जे काही समाजासाठी समाजाचं हित जे काही साधायचं आहे ते समाजाला जे उपयोगी आहे त्याचा तुम्ही निर्णय घ्या हे त्यांनी सांगितलं असतं. कारण त्यांनी उपयुक्ततावादाचा पुरस्कार कायमच केला आहे. म्हणजे जे योग्य आहे, जे समाजासाठी योग्य आहे त्याचा निर्णय घ्या सांगितलं. आणि त्यांचंच वाक्य ते म्हणतात की संसदेत प्रवेश करताना आपण जात धर्म पंथ बाजूला ठेवून भारताचा नागरिक म्हणूनच निर्णय घेऊयात. आणि हे वाक्य मला वाटतं की सावरकरांनी पुन्हा पुन्हा गिरवून सांगितलं असतं आजच्या राजकारणासाठी. स्वहित बघू नका, समाजाचं हित बघा. अगदीच. अखंड भारताची सावरकरांची संकल्पना काय होती? अखंड भारतासाठी आपल्याला माहिती आहे की जी व्याख्या आपण ऐकतो की संपूर्णतः तो अखंड भारत जेव्हा सावरकर विचार करतायत तेव्हा जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला राहून हा सगळा संपूर्णतः भाग जो भारताची भूमी जी आहे ती एकत्रित राहावी हा संपूर्णतः सावरकरांचा आग्रह होता. कारण जो भारत जोडला जाईल त्यानंतर आत्ता जे झालं की
वेगवेगळ्या भागात जो आपला भारतखंड विभागला गेला, तर जो आधी असता अखंड असता तर तितक्याशे प्रॉब्लेम्स किंवा तितक्याशा घटना कमी झाल्या असतात. ते म्हणतात की भारत तुटला गेला जोडण्याच्या ऐवजी. तर सावरकरांची ती खंत कायम होती. त्यामुळे आता अखंड भारत होतोय किंवा आपल्याला त्या बाजूनी सावरकरांचे जे विचार होते ते इतके इम्प्लिमेंट होणार नाहीत आता, पण ती खंत सावरकरांची कायम आता राहीलच. जर सावरकरांच्या विचारांनी त्यावेळेचं संपूर्ण राजकारणानं कूस बदलली असती तर कदाचित पीओके तयारच झालं नसतं. त्यांनी सीमारेषा ज्या सांगितल्या सावरकरांनी भारताच्या, की सावरकर होते तेव्हा पीओकेच्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे तेव्हापासूनच ते सांगत होते की ह्या भारताच्या सीमारेषा आता सुरक्षित करणं आणि भारताच्या सीमारेषा ठरवणं हे गरजेचं आहे. ते अजून जास्त ठळकपणे आत्ता करू शकतो आपण. सावरकरांसारख्या महान व्यक्तिमत्वाबद्दल किंवा आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अशा अनेक व्यक्तिमत्वांबद्दल आम्ही बोलणारे खूप छोटे आहोत. म्हणजे आम्ही आमच्या प्राज्ञेनुसार आमच्या योग्यतेनुसारच आम्ही बोलू शकतो याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे, कल्पना आहे. पण जसं सुरुवातीला म्हणलं की स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक पर्व आहे. भारताच्या इतिहासामध्ये केवळ एक जहाल क्रांतिकारक एवढीच त्यांची ओळख नाही आहे, तर भारताच्या आपल्या संपूर्ण ज्याला आपण म्हणतो कला साहित्य परंपरेमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेले, पुढच्या 50 वर्षापेक्षा अधिक काळाची दूरदृष्टी असलेले आणि ज्यांनी समतेच्या पुरस्कर्त्याबरोबरच धर्माची योग्य चिकित्सा केली. आजही सावरकरांबद्दल बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की सावरकर हे एकतर्फी हिंदुत्ववादी होते. तसं त्यांचं हिंदुत्व इतकं कच्चं लेचेपेचं कधीच नव्हतं. सावरकरांचं हिंदुत्व समजून घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना कदाचित आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागेल, कारण जी मोठी माणसं असतात त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे आपण समजून घेण्यासाठी आधी आपल्याला पण तेवढा अभ्यास करण्याची गरज असते. पण मला नेहमी असं वाटतं की आपण येता जाता कुणालाही नावं ठेवणं किंवा कुणाकडे बोट दाखवणं सोपं असतं, परंतु त्यांनी केलेल्या कामाचा जाणतेपणानं डोळसपणानं मागोवा घेऊन त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, काय सांगायचं होतं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून मी आज स्वर्धाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं होतं. मला आवर्जून आमच्या काही प्रेक्षकांनी सांगितलं होतं की स्वर्धा फडणीस यांना बोलवा, कारण गेल्या आठवड्यामध्ये त्यांचं जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान झालेलं होतं ते व्याख्यान ऐकल्यानंतर श्रोते मंत्रमुग्ध झालेले होते. आज वेळ कमी आहे, पण मला नक्कीच हे सांगायला आवडेल की तुझं एक व्याख्यान आम्हाला रेकॉर्ड करायचे आणि ते आम्हाला टेलिकास्ट करायचे. त्यामुळे तुझं पुढचं जे काही तुझी व्याख्यान असतील ती सगळी आम्हाला रेकॉर्ड करण्याची तुझ्याकडनं अनुमती मिळावी ही आत्ताच तुला मी विनंती करतो. तुर्तास आजच्या संवाद प्रतिवादमध्ये एका गहन वेगळ्या विषयावरती स्वर्धा सहभागी झाली आणि तिनं जो काही तिचा अभ्यास केला आहे तो अभ्यास इथं मांडण्याचा प्रयत्न केला. ती आज आमच्या स्टुडिओमध्ये आली. तिच्या पायाला दुखापत झाली आहे पण तरीसुद्धा ती आली. याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.